तर इराणच्या हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू. केंद्र सरकारकडून निषेध व्यक्त करण्यात आला. होर्मुझमधून जाणाऱ्या यूएईच्या 2 तेल टँकरवर इराणचा हल्ला आणि या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमकर याचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेले. नौकेवर हल्ला झाल्यानंतर इंजिनाच्या विभागात आग लागली. त्यावेळी नौकेवर 24 सदस्य होते, त्यातील 11 जण भारतीय होते. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत. चंद्रपूरच्या ज्योती तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तणाव वाढलाय. तेलंगणा वन विभागाने शेतकऱ्यांच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर, खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत. आम्हाला काही पेरू देत नाहीत, काही राहिले पेरायचे राहणार. ते रोज येऊन आमच्यापाशी येऊन इथं बसाले, आम्हाला आऊत हाण देईना. मग आडवं झाल्यावर आम्हाला म्हणाले तुम्ही आऊत हाणायचं नाही, आम्हाला इथं झाडं लावायचे, तुम्ही घरला जा, हे शेती तुमची नाही आहे, आमची आहे. कोणते कागद दाखविले, काहीच नाही, जाळून टाका म्हणते. औषध प्या म्हणाले. आम्ही औषध पेतो म्हणलं तर आम्हाला 1 नाही 2 लिटर औषध प्या. मरा म्हणाले. मेला तरी आम्हाला टेन्शन.